हरि ओम. मी रंजेश गणपत नांदोसकर, कणकवली केंद्र. 2001 सालापासून मला बापूंच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर बरेचसे अनुभव आलेले आहेत. या अनुभवापैकी मी एक अनुभव आता शेअर करणार आहे. 29 मार्च 2015 रोजीची घटना आहे. मी कामानिमित्त मुंबई येथे नोकरीसाठी मी मुंबई येथे होतो. त्या दिवशी गुढीपाडव्याचा सण होता आणि मी सकाळी पहाटे 5:30 वाजता मी मुंबईवरून कणकवलीला आलो. कणकवलीमध्ये माझं मूळ गाव हे कट्टा नांदोस या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी पाडव्या दिवशी आमच्या कुलदेवतेचं म्हणजे श्री भवानी देवीचं तिथे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये दरवर्षी तिथे जो नारळ बदलण्याचा कार्यक्रम आणि होमविधी असा कार्यक्रम आमच्या नांदोसकर कुटुंबियांतर्फे केला जातो. या कार्यक्रमासाठी मी कणकवलीत असल्यामुळे आणि माझा कणकवलीमध्ये एक धाकटा भाऊ आहे. मी आणि माझा धाकटा भाऊ त्याची अल्टो कार आहे. या कारने मी माझा भाऊ त्याची मिसेस आणि त्याची मुलगी असं चौघेजण आम्ही सुमारे 8 वाजता या आमच्या मूळ गावी नांदोस या गावी जाण्यासाठी निघालो. साधारण कसालच्या पुढे पडवे म्हणून गाव आहे. या पडवे गावामध्ये आमची गाडी गेली असता साधारण 8:30च्या दरम्याने माझ्या भावाचा मला फोन आला की भटजी वगैरे आलेले आहेत, सर्व कुटुंबीय सगळं एकत्रित आहेत म्हणजे आलेले आहेत आणि आता तुम्ही कधी येता? मी म्हटलं आम्ही आता निघालेलो आहोत. आम्ही म्हटलं 15 मिनिटात आम्ही आपल्या घरी पोचू. आणि त्यानंतर एक 5 मिनिटाच्या अंतराने शुक्रवाड म्हणून गाव आहे. या शुक्रवाड गावातील पातळेवाडी म्हणून एक फाटा आहे. या फाट्यावर म्हणजे रस्ता त्या ठिकाणीचा रस्ता जो आहे तो वाळंदाचा रस्ता आहे, परंतु रस्ता अतिशय रुंद असा रस्ता आहे आणि त्या फाट्यावरून डाव्या साईडने एक मोटरसायकल स्वार म्हणजे ते विद्यार्थी होते, इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी होते. ते विद्यार्थी मोटरसायकलने आमच्या गाडीच्या अचानक आडवे आले. आम्हाला ते म्हणजे ते पूर्णपणे दिसत आहे, परंतु पूर्ण दिसूनसुद्धा आम्हाला वाटलं की हे यांचासुद्धा लक्ष असेल आणि ते आरामात, कारण डाव्या साईडला बऱ्याच प्रमाणात जागा होती, त्यांना जाण्यासाठी ते आरामात निघून गेले असते, परंतु त्यांचा त्यावेळी लक्ष नव्हता आणि आमचा लक्ष होता. माझ्या भावाने आपली गाडी त्याला डावीकडे त्याला एक जागा जास्त प्रमाणात सुटावी किंवा त्याचं व्यवस्थितपणे तो निघून जावा या दृष्टिकोनातून माझ्या भावाने गाडी उजव्या साईडला घेतली, परंतु तो जो मोटरसायकल स्वार जो होता त्याचं लक्ष नसल्यामुळे तो आमच्या गाडीच्या समोर येऊन आदळला. तो ज्यावेळी गाडीला जो डॅश झाल्यानंतर तो पुढचा जो मोटरसायकल म्हणजे जो चालवत होता तो त्या गाडीवरनं असा जो उडाला, तो बरोबर अगदी ज्या ठिकाणी बापूंचा फोटो होता त्या ठिकाणी अगदी खिडकीवर त्याचा डोकं त्याचं आदळलं आणि ती गाडीची कारचं क्रॅक झाली आणि त्याच्या बाजूलाच अगदी तो दरवाजा होता. मला वाटलं की हा बहुतेक दरवाजा बहुतेक आपटला असंच माझा समज झाला आणि दुसरासुद्धा तो डाव्या साईडला दोघेजण त्या ह्याच्यावर आपटून दोघेजण रस्त्यावर जाऊन पडले. मोटरसायकलची एकंदरीत स्थिती बघितली असती होती तर म्हणजे त्या ठिकाणी ते संपूर्ण चाकाचं जवळजवळ असं ते पूर्ण बेड झालेलं होतं आणि ते दोघेजण मला तर असं वाटलं की हे बहुतेक कारण डांबरी रस्ता होता त्यामुळे डांबरी रस्त्यावर पडून डोक्यावर आपटल्यामुळे कदाचित त्यांचं म्हटलं काय झालं असेल म्हणजे याची आम्हाला म्हणजे फार अशी म्हणजे भीती वाटली. आम्ही तर सगळेजण घाबरून गेलो. आम्ही सावकाश गाडी तिथेच उभी केली आणि खाली बसून ताबडतोब त्याला उचलण्यासाठी गेलो. तर तो जो मोटरसायकलवाला होता तो आरामात अगदी उठून उभा राहिला. आमचा म्हणजे अगदी विश्वासच बसेना. माझ्या सद्गुरूंची कृपा आणि माझी म्हणजे मोठी आई आणि माझी कुलदेवता माझी भवानी आई आणि सद्गुरू बापू यांचे कृपाशीर्वाद असल्याने त्या ठिकाणचा जो प्रसंग होता तो अतिशय म्हणजे अगदी चांगल्या प्रकारे निभावून गेला. खरोखरच त्यावेळी म्हणजे अतिशय बाका प्रसंग होता.
त्यानंतर मग त्याला उठून आम्ही विचारलं, म्हणजे त्याची सगळी विचारपूस केली. तर तो म्हणाला की तुम्ही काही बाकी काही तुम्ही पोलीस केस किंवा मला काही लागलं पोलीस केस वगैरे काही तुम्ही करू नका, काय असेल ते आपण गाडीचं जे काय नुकसान असेल किंवा काय असेल ते आपण शेअर करू. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर मग म्हटलं मग भाऊ, कारण आम्हाला तिथून एक 4 किलोमीटरवरच आमचं गाव होतं, त्यामुळे आम्हाला तर जाणं महत्त्वाचं होतं. तर भाऊ माझा म्हणाला की मी आता असं करतो, मी गाडी घेऊन, कारण गाडी घेऊन तर ती जायला पाहिजे गॅरेजमध्ये. तर आता अशा स्थितीमध्ये, कारण त्या गाडीचा पूर्ण रेडिएटर डॅमेज झालेला होता आणि अशा स्थितीमध्ये ती गाडी जाणार कशी हा प्रश्न होता. पण तरीसुद्धा ती गाडी व्यवस्थित चालू होती आणि त्या स्पॉटवरून जवळजवळ कणकवली, कारण कणकवलीला गॅरेजमध्ये नेण्याशिवाय पर्याय नव्हता, जवळजवळ 25 किलोमीटरचं अंतर होतं. आणि ह्या 25 किलोमीटर अंतरावर ती गाडी टोईंग करून आणण्याशिवाय पर्यायच नव्हता. भाऊ म्हणाला तुम्ही आणि त्याच्या तिचे मिसेसला सांगितलं की तुम्ही जावा तिथे कार्यक्रमासाठी, मी गाडीची काही व्यवस्था करतो. आणि त्यानंतर तो भाऊ त्या सुकवाळ गावावरून कणकवलीपर्यंत व्यवस्थित हळूहळू गाडी तो घेऊन ते गॅरेजमध्ये आला. गॅरेजमध्ये गेल्यानंतर तो गॅरेजवाला आणि सगळं त्या गाडीची सगळी कंडिशन बघितली आणि गॅरेजवाला म्हणतो, हो तुम्ही ॲक्सिडेंट कुठे झाला? कुठे सुकळवाडला. मग सुकळवाडवरून तुम्ही गाडी आणली कशी ही? कारण एवढी 25 किलोमीटर गाडी ही, कारण गाडी अजिबात जाण्याच्या स्थितीत नाही आणि अशा वेळी ही तुम्ही गाडी आणली कशी? त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं. त्यानंतर मग कारण आम्हाला त्या म्हणजे गाडीचं नुकसान किती झालं तरी ते नुकसान भरून येण्यासारखं होतं. परंतु त्या ठिकाणी जर एखादा म्हणजे जर या अपघातामध्ये त्या जो मोटरसायकल होता, सायकलवाला होता, त्याचा जर अपघाती आणखी त्याला जर गंभीर दुखापत झाली असती किंवा त्याचा जर एखाद्या वेळी मृत्यू झाला असता तर केवढं पातक ते आमच्यावर आलं असतं आणि या धक्क्यातनं आम्ही ते कधीच सावरू शकलो नसतो. तर ही सगळी जी कृपा होती ती माझ्या सद्गुरू बापूरायामुळेच आम्ही त्या सगळ्या प्रसंगातून व्यवस्थितपणे निभावून गेलो. धन्य आहे. हरिओम.